आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। दादा शीलाला बघ ना। तिला का बघू पण? अरे ती रडल्यासारखी वाटत नाही तुला? रडत अरे शीला रडते। शीला शीला ए शीला काय नामदेव, काय चाललंय काय? शीला काय झालं? नाही सर, काय बी नाही झालं। अगं जे काय झालं ते मोकळेपणाने सांग ना। शिला रडू नको ग पोरी। हे बघ काय झालं, काहीतरी बोलशील सांगशील तर आम्हाला कळेल ना। बोल ना बाळा। ठीक आहे बघ शीला, जे काही झालंय ते जर आम्हाला सर्वांना सांगितलंस तर मन हलकं होईल। हो बाळा, हे बघ सर पण आता सांगतायत तुला, बोल ना बाळा काहीतरी। शिवा जरा सांग बाई तूच। हो बोला ना तुम्ही, तुम्हाला कोणी काहीही बोलणार नाही। सर, मी एका बाईकडे कामाला जाते। शाळेत येताना रोज मी आधी तिच्याकडे जाते। आज पण मी गेले, पण त्या बाईने माझ्या दप्तरातले सगळे पुस्तक रस्त्यावर फेकले सर। काय? आणि सर ती म्हणाली की ही रद्दी जर घेऊन येणार असेल तर उद्यापासून कामावर येऊ नको। सर ती माझ्या पुस्तकांना रद्दी म्हणाली हो सर। ही शिकली सवरलेली माणसं अशी वागतात। मला एक शांतपणे सांग, हे नेमकं का घडलं? ती बाई असं का वागली? काही घडलं का तुमच्यामध्ये? काही गोळा कधी झाली का? सर मी नेहमीप्रमाणे त्यांच्या घरात काम करत होते। बाहेर हॉलमध्ये काहीतरी गोंधळ चालला होता। तिचा लहान मुलगा आहे सर, तो तिला प्रश्न विचारत होता। काहीतरी गणिताचा प्रश्न होता सर, पण तिचं तिच्या नवऱ्याबरोबर भांडण चालू होतं। अहो सर, तिने तिच्या नवऱ्याचा राग त्या लहान मुलावर काढला। बापरे, मग काय झालं? सर मी म्हणाले याव, तो गणिताचा प्रश्न विचारतोय, मी सांगू का त्याला उत्तर? तर ती माझ्यावर चिडली। मला म्हणाली की स्वतःला लय शहाणी समजतेस का तू? हा, हुशार आहेस का माझ्यापेक्षा तू? लायकीत राहा। इथे भांडी घासायला येते ना, तर भांडीच घास, पुढे पुढे करू नकोस। सर तिने माझी लायकी काढली हो। जाऊ दे ग, असल्या माणसांकडे नसतं लक्ष द्यायचं, मरू दे। अरे पण तुम्ही बोलला का नाही त्यांना? काही बोलून दाखवायचं ना, शांत बसल्या असत्या। कसं बोलू मी जर बोलले असते तर माझं काम गेलं असतं ना। एक मिनिट, मला एक सांग, तुला महत्वाचं काय आहे? तुझं काम का तुझा स्वाभिमान? हे काम गेलं तर दुसऱ्या 10 घरामध्ये कामं मिळतील तुला, त्यात काय एवढं? पण स्वाभिमान महत्वाचा आहे। सर माझी लायकी काढली हो, मी काय उत्तर देऊ तिला? अरे शीलाताई, दीडशानी लोक असतात ना, यांना त्यांच्या भाषेतच उत्तर द्यायला लागतंय। बरोबर आहे शीलाताई, तुम्ही फक्त त्यांचा पत्ता सांगा, नाहीतर काय तिच्या घरी जाऊन तिला सांगू। काही डोक्यावर पडले की ती बाई पुस्तकं का फेकते? मग ए पण तिचं चुकलंय तर आपण तिला समजावू ना। ओ काका, ते तुमच्या जमान्यात समजायचं वगैरे, आता ना तिला शिवाने अशी सणकन दिली ना तरच कळेल तिला। मग काय,
मला काय वाटतं माहितीये का, एक काम करूया आपण, तिला धरूया आणि तिला वर्गात आणून बसूया सरांसमोर. काय ना सर बरोबर शिकू तिला. पांचट काहीतरी. अरे त्याच्यापेक्षा आपण तिच्या नवऱ्याला सांगूया ना. हे नाही नाही नाही, बाय 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 बाय, आपल्याकडे कमाल आयडिया आहे. हे तू एक काम कर, उद्या ना तिच्या घरी जा आणि तिचे सगळे कपडे ना टराटर फाडून टाक आणि तिला सांग, शेट यार धुताना फाटले. बसून घे. काय तू तुझी काय सांगतोयस ना करायला, त्याच्यानी त्या बाईला अद्दल नाही घडणार आहे. त्यात तो दोघींमध्ये भांडणच वाढती. तुम्हाला त्या बाईला अद्दल घडवायची की नाही, मग काहीतरी वेगळा उपाय सांगायला पाहिजे ना. ह्यांनी जे काय सांगितलं त्यांनी भांडण वाढणार. मग काहीतरी उगाच काहीतरी असं केलं पाहिजे की तिला तिच्या केलेल्या गोष्टीचा पश्चाताप झाला पाहिजे, तिला लाज वाटायला पाहिजे. असा काहीतरी उपाय शोधून काढला पाहिजे. सर माझ्या सुपीक डोक्यातनं एक माइंड ब्लोईंग आयडिया आहे. सो मला वाटतं भाई सांग तर खरं, मग ठरवू आपण. काय मग हे आपण करूया. हा? तिला अद्दलही घडेल आणि तिला पश्चातापही होईल, है ना. हा वापरलाय. वा चांगली तयारी सुरू आहे. म्हणजे काय, माझ्या बहिणीचं लग्न आहे, मग मी तयार नाही होणार तर कोण होणार. हो म्हणजे तुम्ही मुलीकडचे का? हो म्हणजे असं नाही काही असंच आहे. आता बोलला ना माझ्या बहिणीची एंगेजमेंट आहे, माझं असं आहे. अच्छा म्हणजे तसं आहे तर मग मी मुलाकडनं आहे आणि आम्ही आमची तयारी छान करू, कळलं का. बरं एंगेजमेंट आहे तर आमची खातिरदारी, मानपान सगळं नीट झालं पाहिजे. आमच्याशी जरा अदबीने वागलं पाहिजे. अवश्य अवश्य, तुमचं मानपान तर आम्ही करणारच, पण काय आमच्या मुलीची खातिरदारी तुम्ही घेतली पाहिजे. तिला जर काही झालं तर याद राखा. काय काय भारी मजा येईल ना. मला हे खूप आवडतं माहितीये का. आता लग्न आहे ना आपल्या घरात, तर सगळं प्रसन्न आहे बघ, सगळे आनंदी आहेत, वातावरण असं छान आहे एकदम. खरंय आशू, मला तर काही कळतच नाही अरे. म्हणजे मी नेमकी कुठे मदत करू. घरात सगळी मदत करायची, रॉकीचं सगळं घ्यायचंय, बापरे काय काय करायचंय मला. काय बघ आपल्याकडे खूप जण आहेत, सो इथे लक्ष असं काही द्यायलाच पाहिजे असं नाही. तू रॉकीकडे जाऊ शकते, त्याच्या जवळ थांब जरा, त्यालाही बरं वाटेल. हो का. तुला एक सांगू का. काय सांगायचं. माझा ना नवरा आहे एक, जो खूप समजूतदार आहे अरे. अच्छा, मला तो एवढा आवडतो ना, असं वाटतं परत लग्न करावं त्याचं. असं वाटतं तुला परत लग्न करा. ओके यार, काय आहे तुझा नवरा आहे ना तुझा एक, त्याची जी बहीण आहे तिची एंगेजमेंट आहे, तिची एंगेजमेंट झाली की डायरेक्ट आपण लग्न करू. चालेल ना. तू ना जरा छान मस्तपैकी मला लग्नासाठी विचार, मग मी विचार करीन आणि मग तुला सांगेन लग्न करायचं की नाही. ओ अच्छा अच्छा अच्छा, मी विचारल्यावर तो विचार करणार आणि मग सांग. ओके चालेल. तर वेगळीच शिवा दिसते मला इथे. ही आहे खुश शिवा, खुश शिवा आणि नेहमी अशीच असणार आहे. चालेल मला. यार मला खूप भारी वाटतं. मलाही खूप भारी वाटते.